नोव्हेंबर 2022 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या दिवशी सपत्नीक शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शनासाठी आले होते. पण याच दौऱ्यात त्यांच्या गाड्या अचानकपणे सिन्नरच्या दिशेनं रवाना झाल्या. वास्तविक गाड्यांचा ताफा टाळून मोजक्या गाड्या घेत एकनाथ शिंदे सिन्नरच्या दिशेनं रवाना झाले होते. त्यांच्या या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. पण बातमी अखेर फुटली. एकनाथ शिंदे खास हात दाखवण्यासाठी कॅप्टनकडे गेल्याची कुजबूज सुरू झाली. बातम्या झाल्या आणि राज्यभरात कॅप्टन नेमका कोण याची चर्चा सुरू झाली. बरं, हा तोच कॅप्टन होता ज्याला आज अटक झालेली आहे. एका महिलेवर केलेल्या अत्याचाराबाबत त्याला अटक करण्यात आली आहे. दैवी शक्ती असल्याचं सांगून गुंगीचं औषध देऊन अत्याचार झाल्याचा आरोप एका महिलेनं या कॅप्टन खरातवर केलेला आहे. कॅप्टन खरातच्या दरबारात अनेक राजकीय लोक यायचे, अनेक महत्त्वाच्या व्यक्ती यायच्या. याच कॅप्टनच्या ऑफिसवरती जेव्हा पोलिसांनी धाड टाकली तेव्हा पोलिसांना तिथून एक पेनड्राईव्ह मिळून आली आहे. या पेनड्राईव्हमध्ये एकूण 58 फाईल्स असल्याचं सांगण्यात येऊ लागलंय. पण ह्या फाईल्स एकट्या कॅप्टन खरातच्या आहेत का, तर नाही. खरातसोबतच इतर महिला आणि काही राजकीय नेते मंडळी, उद्योगपती यांचे कारनामेसुद्धा या फाईल्समध्ये असल्याचं बोललं जातंय. हे प्रकरण एक भोंदू बाबा आणि एका महिलेवर झालेला अत्याचार इतक्यापुरतं मर्यादित न राहता ते फार मोठं असल्याचं सुद्धा बोललं जाऊ लागलंय. या प्रकरणाची चर्चा इतकी आहे की यातून काहीतरी राज्यात मोठं होणार आहे असंही सांगण्यात येतंय. अगदी कॅप्टन खरातच्या पेनड्राईव्हमधून महाराष्ट्राची एसटी फाईल्स हाती लागल्याचे देखील चर्चा आहे. पण नेमकं हे प्रकरण काय आहे? कॅप्टन खरात खरंच इतका पोहोचलेला होता का? तो हात पाहण्याच्या बहाण्यानं काय काय कांड करत होता आणि या प्रकरणाची पाळेमुळं नेमकी कुठपर्यंत पोहोचतायत पाहूयात आजच्या या व्हिडिओत. तर या कॅप्टनबाबत केस फाईल होणं हीच महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपले राजकीय लागेबांधे वापरून तो अशा प्रकारची केस फाईलच होणार नाही याची काळजी घेत असणारच. तरीसुद्धा या कॅप्टनवरती केस फाईल झाली आहे. बरं, जी केस झाली आहे ती नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. त्यात 35 वर्षीय एका महिलेनं या कॅप्टननं आपल्यावरती अत्याचार केल्याचे आरोप केले आहेत. संमोहित करून आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं सांगून कॅप्टन खरातनं अत्याचार केले असं या महिलेनं आपल्या आरोपांमध्ये सांगितलंय. साधारण 3 वर्ष म्हणजे 2022 पासून ते 2025 पर्यंत हे अत्याचार सुरू होते. या तक्रारीनंतर चौकशी सुरू झाली आणि पोलिसांनी कॅप्टन खरातच्या नाशिकमधल्या कॅनडा कॉर्नर परिसरात असणाऱ्या ऑफिसवरती धाड टाकली, ज्यामध्ये पोलिसांनी 58 फाईल्स असणारा पेनड्राईव्ह त्यांना मिळून आला आहे. ज्यामधली एक क्लिप काल माध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे. आता ही क्लिप दाखवता येत नसली तरी या व्हिडिओ क्लिपमध्ये कॅप्टन खरात महिलेवरती अत्याचार करतोय हे स्पष्टपणे दिसतंय. अर्थात काल सकाळपर्यंत कॅप्टन खरातला खोट्या आरोपांमध्ये अडकवलं असावं अशा ज्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चा ही क्लिप समोर येताच संपुष्टात आल्या. कॅप्टन खरातला अटक झाली आणि त्याच्यावरती BNS कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3 पोटकलम 1-2 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तपासासाठी SITची स्थापना करण्यात आली आहे. मागे फलटणमध्ये महिला डॉक्टरनं स्वतःचं आयुष्य संपवलेलं ते प्रकरण राज्यभरात चर्चेत आलं होतं. त्यानंतर SIT स्थापन करून या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येत होती. पण हे प्रकरण राज्यभरात पेटलेलं असतानासुद्धा गृहविभागाकडून तडकाफडकी SITची स्थापना करण्यात आली नव्हती. इकडे मात्र कॅप्टन खरातच्या प्रकरणात हे प्रकरण राज्यभर चर्चेत येण्यापूर्वीच SIT स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अर्थात हा निर्णयच हे प्रकरण किती खोलवर आहे हे सांगण्यासाठी पुरेसा आहे. आता यातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्राचा एप्स्टीन असा उल्लेख कॅप्टन खरातचा का होतोय? तर कॅप्टन खरात हा कोणी साधासुद्धा व्यक्ती नव्हता. जर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्रीच वाकडी वाट करून त्याच्या घरीपर्यंत जात असतील तर साहजिकच या कॅप्टननं आपला प्रभाव कसा निर्माण केला होता हे दिसून येतं. राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भविष्यच पाहायचं होतं तर त्यांनी या कॅप्टनला आपल्या निवासस्थानी सुद्धा बोलावून घेतलं असतं. मुख्यमंत्रीपद हे तितकं मोठं नक्कीच आहे, पण इथं मुख्यमंत्री कॅप्टनच्या मंदिरात गेले होते. अर्थात मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक या ठिकाणी पूजा अर्चा केली होती आणि कॅप्टनसुद्धा त्यासाठीच प्रसिद्ध होता. हस्तरेषा पाहून तो उपाय सांगायचा आणि पूजा अर्चा घडवून आणायचा. केसरकर, चाकणकर यांच्यासारख्या नेत्यांचा राबता कॅप्टनकडे असल्यानं कॅप्टनचा प्रभाव वाढलेला आणि त्याचं नेटवर्क उद्योगपती, राजकारणी लोकांसोबत उठबस असणाऱ्या आणि 2 नंबरची कामं करणाऱ्या व्यक्तींपर्यंत निश्चितच झालं होतं. अनेक प्रशासकीय अधिकारीसुद्धा कॅप्टनला शरण गेलेले होते. पण हे सगळं फक्त इतक्यापुरतं मर्यादित नव्हतं. ज्याप्रमाणे एप्स्टीन हा इस्रायलचा हेर होता आणि तो ठरवून आपल्या नेटवर्कमधल्या लोकांचे फायदे घडवून आणायचा आणि त्यांच्यासाठी वाटेल ते करायचा, तसंच काहीसं कॅप्टनच्या बाबतीत असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. या चर्चांचं कारणसुद्धा तो एक पेनड्राईव्हच आहे. कॅप्टनचं नेटवर्क वाढलेलं, त्याचा प्रभाव वाढलेला, त्यामुळे तो एकमेकांच्या सोबत आपली कामं पूर्ण करायचा.
कॅप्टन हा मुळातच कॅप्टन होता का, इथून सुद्धा या प्रकरणाची सुरुवात आहे. कारण काही जणांच्या सांगण्यानुसार तो भारतीय नेव्हीमध्ये होता, ऑस्ट्रेलियाच्या विभागात होता, तर काही जण सांगतात तो मर्चंट नेव्हीत होता. आता यातलं खरं काय ते समोर येईलच, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिकमध्ये आल्यानंतर कॅनडा परिसरात त्यानं जमीन विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याचं बोललं जातं. आपलं नेटवर्क वाढल्यानंतर सुद्धा तो अधिकाऱ्यांच्या बदल्या करून दे, राजकीय नेत्यांच्या मार्फत आपली कामं पूर्ण करून घे, अशा गोष्टी करायचा. यातही तो आपल्या आध्यात्मिक प्रभावाचा वापर करायचा. आत्ताच्या प्रकरणात सुद्धा दबक्या आवाजात एक चर्चा सांगण्यात येतेय की खरातनं एका व्यक्तीला तुझी जागा विकू नको, त्याची किंमत 20 कोटींपासून 100 कोटींपर्यंत एका वर्षात जाईल असं सांगितलं होतं. कॅप्टननं जागा नशिबा नसल्याची चर्चा झाली आणि आपोआप जागेची किंमत वाढली. असेच काही व्यवहार कॅप्टनचा फास आवळण्यासाठी कारणीभूत ठरल्याची सुद्धा चर्चा होतीये. आता या प्रकरणामुळे टार्गेटवर आलेलं पहिलं नाव दिसू लागलंय ते रुपाली चाकणकरांचं. कारण विश्वस्त म्हणून त्या खरातच्या मंदिरावर आहेत. त्यांनी खरातचे पाय धुणारी पाद्यपूजा केल्याचे फोटो देखील आहेत. छत्री घेऊन त्या उभ्या असल्याचे देखील फोटो आहेत. पण यामुळे चाकणकर अडचणीत येत नाहीत, तर खबरदार पुढारीच्या लेटरहेडवरचा असलेला खुलासा समोर आणल्यानं ते अडचणीत आलेले आहेत. 4 मार्च 2025 मध्ये खबरदार पुढारी या दैनिकानं गोंदू कॅप्टन बाबाच्या पोलखोल करणारी बातमी प्रसिद्ध केली होती. याबाबत जाब आणि पुरावे विचारणारा पाठपुरावा चाकणकरांनी केल्यानंतर त्यांना उत्तर देणारं हे पत्र आहे. अर्थात कॅप्टनच्या भूलथापांना महिला बळी पडत असताना आणि एक वर्तमानपत्र सगळं सत्य समोर आणत असताना चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना सुद्धा अशा वर्तमानपत्रावर आणि बातमीवरती दबाव आणला का, असा प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी उपस्थित केलाय. अर्थात हे सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप. त्यापेक्षा अधिक गंभीर विषय आहे त्या 55 फाईल्सचा. त्यात नेमकं कोण आहे, काय आहे याची चर्चा अनेकांची झोप उडवणारी आहे. SIT आता स्थापन झाल्यानं हे प्रकरण वरकरणी एक अत्याचार झालेली पीडित महिला आणि भोंदू बाबा इतक्यापुरतं मर्यादित नाहीये हे मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं? कॅप्टनच्या या सगळ्या प्रकरणांमध्ये नेमके कोणाचे हात गोवलेले आहेत, याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जनमत लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.